दोन पायलट या ठिकाणी त्यांना घेऊन येत आहेत. मनपूर्वक स्वागत सर आपलं. ज्ञानेश्वर प्रतिष्ठान संचलित सुयश विद्यालय, सुयश गुरुकुल आणि सुयश सेंट्रल स्कूल या तीनही शाळांचे विद्यार्थी आपल्यासमोर आहेत. इयत्ता 6वी ते 9वी या वर्गातील हे विद्यार्थी आहेत. दरवर्षी सुयश मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प, सैनिकी प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित करतं. 8 दिवसांचं हे शिबिर निवासी या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचा हा सांगता समारोह. तर आजच्या या सांगता समारोहाची सुरुवात आपण या छोट्या जवानांच्या परेडने करूया. तर मी प्रमुख अतिथींना मोहन पवार सरांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण त्यांची सलामी स्वीकारायची आहे. या संपूर्ण NCC कॅडेट्स आणि ट्रूपचं नेतृत्व साईराज मिरगाळे या ठिकाणी करतोय. देशाचा स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, दिल्लीला आपण ही परेड त्या ठिकाणी अनुभवतो. आपल्या जवानांचं शौर्य आपण त्या ठिकाणी बघत असतो. त्याचीच प्रेरणा आमच्या देखील मुलांच्या मनामध्ये आहे. तीच प्रेरणा, तेच ध्येय, तीच जिद्द या ठिकाणी आहे. म्हणून सुयशच्या सैनिकी प्रशिक्षण शिबिराचं ब्रीद वाक्य आहे, अनुशासन, साहस और शौर्य से चरित्र निर्माण की ओर. हे ध्येय घेऊन आपण हे सैनिकी प्रशिक्षण शिबिर दरवर्षी घेत असतो. NCC कॅडेट्स सिलेक्शन बॉयजचा ट्रूप या ठिकाणी आपल्या समोरून जात आहे. सलामीसाठी नंबर 1चा ट्रूप. अध्ययन मुदिराज लीडर आहे. 52 स्टुडंट्स या ट्रूपमध्ये आहेत आणि त्याचे इन्स्ट्रक्टर आहेत रविकुमार मोरे. नववी आणि 8वीच्या गर्ल्स सिलेक्शन गर्ल्स या ठिकाणी ज्ञानेश्वरी ढोले लीडरशिप करते. 50 कॅडेट्स या ट्रूपमध्ये आहेत. सिद्धी बुवा त्यांच्या इन्स्ट्रक्टर आहेत. उद्धव ढगे आपल्यासमोर गुरुकुल बॉयजचं नेतृत्व करतोय. 47 कॅडेट्स आहेत. प्रथमेश स्वामी त्यांचे इन्स्ट्रक्टर आहेत.
विद्यालय 9वी आणि 8वीच्या गर्ल्स आपल्यासमोर सलामी देत आहेत. 49 विद्यार्थिनींचा हा ट्रूप. लीडर आहे आर्या माने आणि कोमल बन्ने त्यांच्या इन्स्ट्रक्टर आहेत. टाळ्यांचा आवाज येत नाहीये पॅरेंट्सच्या. नववी आणि 8वी विद्यालय बॉईज सलामी देत आहेत आपल्याला. समर्थ वाले त्यांचा लीडर आहे. ग्रुप नंबर 5 53 कॅडेट्स आनंद मिश्रा सर त्यांचे इन्स्ट्रक्टर आहेत. आर्या चव्हाण. गुरुकुलच्या गर्ल्स आपल्यासमोर सलामी देत आहेत. 46 कॅडेट्स या ट्रूपमध्ये आहेत. अक्षता बोरगीताई या त्यांच्या इन्स्ट्रक्टर आहेत. चैतन्य पाटेकर नेतृत्व करताना दिसतोय. 52 जणांचं नेतृत्व करतोय. अजय ओव्हाळ सर यांचं इन्स्ट्रक्टर या ठिकाणी आहे. सगळ्यात छोटे जवान जे याच वर्षी या NCC परेडमध्ये सामील झालेले आहेत सैनिकी प्रशिक्षण शिबिरामध्ये. इयत्ता 6वी गुरुकुल CBSE बॉईज 38 जणांचा हा ट्रूप आहे. ओंकार महाजन त्यांचे इन्स्ट्रक्टर आहेत. आत्ता सलामी आपल्याला देत आहेत विद्यालय 6वी आणि 7वीचे बॉईज. सूरज भोसले त्यांचं नेतृत्व करतोय. तेजस चौधरी त्यांचे इन्स्ट्रक्टर आहेत. सुयश जाधव या ठिकाणी नेतृत्व करत आहेत. 10 नंबरचा ट्रूप आपल्या समोरून जातोय. 6वी ते 9वी गुरुकुल आणि CBSE डे स्कॉलरचा 41 जणांचा हा ट्रूप आहे. शिवप्पा पुजारी त्याचे इन्स्ट्रक्टर आहेत. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. 8 दिवसांची मेहनत आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहे. जे ब्रीद आहे अनुशासन, साहस और शौर्य यातून चरित्र निर्माणाकडे ही मुलं त्या ठिकाणी वाटचाल करताना दिसत आहेत. भारताचं उज्ज्वल भविष्य आपल्या समोर या ठिकाणी आहे. एकूण 483 कॅडेट्स या संपूर्ण सैनिकी प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत. या शिबिरामध्ये या संपूर्ण शारीरिक ज्याला आपण म्हणूया बलोपासनेसोबतच त्यांचं मनोरंजन आणि मनोपासना सुद्धा, त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी यासुद्धा विविध उपक्रम शिबिरामध्ये घेण्यात आले. काही बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग मुलांना दाखवण्यात आले. त्यांच्याच वयाची मुलंसुद्धा वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतात हे त्यांच्या लक्षात आलं. त्याचबरोबर जादूगारचे प्रयोगसुद्धा या कॅम्पमध्ये मुलांनी अनुभवले. काही चांगल्या मूव्हीज, चित्रपट की ज्याच्यातून आपल्याला देशभक्तीची प्रेरणा मिळते असे चित्रपटसुद्धा या कॅम्पच्या दरम्यान मुलांना दाखवण्यात आले. पालकांना विनंती आहे की आपण कृपया आपल्या जागेवर बसूनच या संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. कृपया आपण ग्राउंडमध्ये इतरत्र फिरू नये. इयत्ता 5वीची मुलं ही सगळं बघत आहेत, कारण त्यांना लक्षात येत आहे की पुढच्या वर्षी आम्हाला काय करायचं आहे. इयत्ता 6वीमध्ये आल्यानंतर त्यांना सैनिकी प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी व्हायचं आहे. म्हणून 3च दिवस त्यांचा निवासी
कॅम्प या ठिकाणी होता. त्यामध्ये त्यांनी साखर कारखान्याची व्हिजिट अनुभवली, त्याचबरोबर हुरड्याचा सुद्धा आस्वाद घेतला. काही जणांना घोडेसवारी करायला मिळाली, रायफल शूटिंग त्या ठिकाणी करायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या छोट्या जवानांसाठी. ज्या ताकदीनं मुलं यामध्ये सहभागी आहेत त्याच ताकदीनं मुलीसुद्धा या ठिकाणी सहभागी आहेत. त्यांनीसुद्धा कुठेही कमीपणा दाखवलेला नाही आहे. शिस्तीचं पालन सर्वच जण करत आहेत. आजचा हा समारोह आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची पर्वणी आहे आणि या आनंदाच्या पर्वणीला सोन्याची किनार देण्यासाठी आजचे प्रमुख अतिथी आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत. मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो. श्री मोहन विलास पवार सर. खरं तर आयर्न मॅन असं म्हटलं तर पवार सरांना ती बिरुदी योग्य त्या ठिकाणी ठरेल. आयर्न मॅन आहेत. आमच्या सर मुलांना आयर्न मॅन ही संकल्पना माहिती आहे, त्यामुळे त्यांना जास्त उत्सुकता आहे आपल्याबद्दल की आपणसुद्धा आयर्न मॅन त्या ठिकाणी आहात. सर विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर अंतर्गत या ठिकाणी सेवा देत आहेत. 2018 ते 20 मुंबई शहरमध्ये त्यांनी सेवा दिली आणि 2020पासून ते आपल्या सोलापूर शहरामध्ये आहेत. मॅरेथॉन हा सरांचा आवडता खेळ आहे, त्याला आपण गेम स्पोर्ट्स म्हणूया. 50 किलोमीटरची कास अल्ट्रा मॅरेथॉन आहे. मुंबई मॅरेथॉन 42 किलोमीटरची आहे. बारामती मॅरेथॉन 42 किलोमीटर. या सर्व मॅरेथॉन सरांनी पूर्ण केलेले आहेत. आणि साऊथ कोरियामध्ये आयर्न मॅन गुरुयेची जी काही 2024ची मॅरेथॉन असते ती 24ची मॅरेथॉनसुद्धा सरांनी पूर्ण केली आहे आणि आयर्न मॅनचा किताब त्यांना त्या ठिकाणी मिळाला आहे. त्यामध्ये त्यांनी काय केलं आहे तर 3.8 किलोमीटरचं स्विमिंग, त्याच्यानंतर लगेचच 180 किलोमीटरचं सायकलिंग, त्याच्यानंतर लगेचच 42 किलोमीटरचं रनिंग असं कंटिन्यू त्यांनी कंप्लीट करून आयर्न मॅन हा बहुमोल किताब त्यांनी त्या ठिकाणी मिळवला. एकदा जोरदार टाळ्या. असं हे खूप सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्याला आजच्या समारोह प्रसंगी लाभलेलं आहे. सरांचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सर खूप त्यांचा स्वभाव नम्र आहे. काल एका कॉलवर त्यांनी या ठिकाणी येण्याचं मान्य केलं, कारण सगळे अधिकारी आणि ते स्वतःसुद्धा कालच्या आणि आजच्या निवडणूक कार्यक्रमांमध्ये बिझी असूनसुद्धा केवळ मुलांचा कार्यक्रम आहे आणि तो मला त्या ठिकाणी बघायचा आहे, यासाठी सरांनी खास वेळ काढलेला आहे. त्यामुळे सर सुयश परिवार नेहमीच आपला ऋणी राहील. मी शिंदे सरांना अशी विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर पाचवीचं एक सामूहिक गीत होईल. व्यासपीठावर उपस्थित सुयशचे संस्थापक श्री केशव शिंदे सर, सुयश सेंट्रल स्कूलच्या प्रिन्सिपल सौ विद्याताई शिंदे, सुयश गुरुकुलच्या मुख्याध्यापिका श्रद्धाताई लकडे, त्याचबरोबर आमच्या NCCचे शिबिर प्रमुख सिद्धेश्वर लुबाळ सर आणि आर्मीमधून रिटायर झालेले सुभेदार सुरेश मठ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. सर धन्यवाद. थँक्यू. यानंतर पुढच्या कार्यक्रमामध्ये इयत्ता 5वी आपल्यासमोर एक समूहगीत सादर करेल.
एक स्वप्न एक राष्ट्र का विकास में विवेक स्वप्न एक राष्ट्र का योजना अनेक ध्यान एक राष्ट्र का योजना अनेक ध्यान एक राष्ट्र का धर्म है अनेक लक्ष्य एक राष्ट्र का धर्म है अनेक लक्ष्य एक राष्ट्र का पंथ है अनेक धर्म एक राष्ट्र का पंथ है अनेक धर्म एक राष्ट्र का सहिष्णुता समानता रहे सादगी सहिष्णुता समानता रहे देश में चरित्र की महानता रहे महानता रहे देश में चरित्र की महानता रहे महानता रहे एकता स्वतंत्रता समानता रहे एकता स्वतंत्रता समानता रहे देश में चरित्र की महानता रहे महानता रहे देश में चरित्र की महानता रहे महानता रहे यानंतर आपण कार्यक्रमामध्ये पोहोचूयात. सर, आम्हाला सांगायला अतिशय आनंद होईल की या संपूर्ण शिबिरामध्ये आम्ही काही शिबिरार्थींना बक्षिसं देत असतो. त्याच्यामध्ये असेल, बेस्ट ट्रूप लीडर असतील, त्यानंतर बेस्ट ट्रूप असतील आणि सुयशमध्ये जे सिलेक्शन बॉईज आणि गर्ल्स आहेत अशा 2 ट्रूप्स आहेत. तर आपण या सर्वांना या ठिकाणी ट्रॉफी आणि बक्षीस देऊन सुरुवातीला मी या ठिकाणी आमंत्रित करेन सिलेक्शन बॉईज आणि गर्ल्सचे जे लीडर्स आहेत त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपली ट्रॉफी माननीय अतिथींकडून स्वीकारायची. अध्ययन मुदिराज आणि ज्ञानेश्वरी ढोले. सिलेक्शन बॉईज आणि गर्ल्स असा अर्थ असा की आपल्याला गव्हर्नमेंटची एनसीसी मिळालेली आहे 100 मुलांची. त्याच्यामध्ये 60 मुलं आणि 40 मुले आहेत. यानंतर बेस्ट ट्रूप आणि बेस्ट कॅडेट आणि बेस्ट फायरर. आता हे जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन 8 दिवसांच्या परीक्षणानंतर केलं जातं. सिलेक्शन कमिटी या ठिकाणी असते. सकाळी उठण्यापासून ते रात्री त्यांच्या ड्युटीपर्यंतचं सगळं काम कसं आहे हे बघून त्यांचं त्या ठिकाणी मार्किंग केलं जातं आणि मग त्यांना हे पुरस्कार दिले जातात. तर बेस्ट कॅडेट बॉईज मध्ये आहे समर्थ वाले, इयत्ता 8वी विद्यालय. बेस्ट कॅडेट. या शिबिराचे शिबिर प्रमुख आदरणीय श्री सुरेश
या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि खरं तर मी त्या सगळ्यांप्रती आम्ही सर्वजण कृतज्ञ आहोत की त्यांच्या या सगळ्या सहभागामुळे हा जो प्रशिक्षण शिबिर आहे, सैनिकी प्रशिक्षण शिबिर, ते यशस्वी होताना आम्हाला दिसत आहे. त्यामुळे सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. यानंतर आजचे अतिथी जे आहेत मोहन पवार सर, सब इन्स्पेक्टर विजापूर नाका पोलीस चौकी, यांना मी अशी विनंती करतो की आपण उपस्थित विद्यार्थी यांना मार्गदर्शन करा. सर्वांना नमस्कार. एवढे दिवस झालं मी फक्त बाईकच्या रोडने येत जात होतो, म्हणजे सायकलची प्रॅक्टिस असो, रनिंगची प्रॅक्टिस असो, फक्त सुयश गुरुकुल हा बोर्ड बघत होतो येतात. पण आज मला मॅडममुळं मला प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. सरांनी सांगितलं की या सुयश गुरुकुलची मुहूर्तमेढ त्यांनी 2000 साली म्हणजे 25 वर्ष पाठीमागं राहिलेले आहे. आणि त्याच्यातून अनेक विद्यार्थिनी नॅशनल इंटरनॅशनल लेवलला दुसऱ्या देशामध्ये सुद्धा नोकरीच्या निमित्ताने गेलेले आहेत. तर सरांचं आणि मॅडमचं याबद्दल खूप खूप अभिनंदन आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट, आता नावामध्ये बघा सुयश म्हणजे चांगलं यश, म्हणजे या प्रत्येक गोष्टीची मायन्यूट गोष्टीची त्यांनी विचार करून सुरुवात केलेली होती. गुरुकुल हा शब्द आता आपल्या फक्त डिक्शनरीमध्ये होता, तर तो डिक्शनरीमध्ये न राहता त्यांनी प्रत्यक्षात इथं तसं गुरुकुल करून दाखवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात चांगल्या गोष्टीतून करण्याची त्यांची जिद्द, धडपड, आणि या संस्थेला आता एवढ्या 25 वर्षामध्ये आलेलं यश, तर सरांचं यामागे परिश्रम निश्चितच आहे. मी सर्वप्रथम पहिल्यांदा मला कॉल आला की सुयश गुरुकुल येथे मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प आहे NCCच्या मुलांचा. तर मी सुद्धा माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये असताना NCC मध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, पण मला ते काही दैन्यमूळ बायामूळ काही जमलं नाही. त्यामुळे मी फक्त 2 महिने ट्रेनिंग केलं आणि नंतर सोडून दिलं. पण दैवयोगाने परत मला या क्षेत्राकडे म्हणजे काहीतरी त्याची इच्छाशक्ती असेल परमेश्वराची की मला इकडे घेऊन आले ते. आणि आता प्रत्येक गोष्ट असेल, कोणतीही गोष्ट अवघड नसते, तर आपण मनापासून प्रयत्न केलं. कुठलेही यशस्वी कोणताही व्यक्ती बघा, त्याचे यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात पहिल्या पावलापासूनच होत असते. मग तो अभ्यास असेल, रनिंग असेल, किंवा अजून इतर कुठलीही गोष्ट असेल. तर मुलांना माझी विनंती आहे की एवढं सर मनापासून तुम्हाला NCC अनुशासन 6 शौर्य, तर 8 दिवसामध्ये तुम्ही शिकलेलाच आहात. काही मुलं 9वीला पण आहेत, सुरुवात 6वी पासून होते. तर या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप आवश्यक आहेत. शिस्त म्हणलं तर सकाळी लवकर उठणं, जो कुणालाही म्हणजे नावडीचा विषय असतो. जरा अजून थोडं झोपू दे की घरी असेल तर, पण इथं शाळेमध्ये निवासी वसतिगृह असेल तर इथं तुम्हाला उठावंच लागतं. तुम्हाला वाटतं अरे आपल्याला कशाला हे एवढं उठव देते, हे करते, थोडं झोपायला दिलं तर काय अडचण आहे. पण तुम्हाला जर भविष्यात यशस्वी व्हायचं असेल तर शिस्त खूप महत्वाची आहे, व्यायाम महत्वाचा आहे. तुमचं मन, बुद्धी, चित्त स्थिर करायचं असेल तर व्यायाम आवश्यक आहे, रनिंग आवश्यक आहे, योगा, प्राणायाम. तर या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला पुढं भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी या गोष्टी उपयोगी पडणार आहेत. तर हे शिस्त असेल तर कुठली अभ्यासाच्या असेल, प्रत्येक गोष्टी इथं वेळेवरती होतात. आम्हाला माहिती आहे ट्रेनिंग सेंटरला किंवा निवासी वसतिगृह जिथं असतात तर तिथं प्रत्येक गोष्ट वेळेवरती असते. म्हणजे सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अभ्यासाचं शेड्यूल सुद्धा फिक्स असतं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी या गोष्टी खूप आवश्यक आहेत. आजकाल आपण बघतोय की मोबाईलमुळं खूप
येणारी पिढी खूप म्हणजे वाईट व्यसनाकडे वगैरे वळायला लागलेली आहे. ते म्हणजे प्रत्येक गोष्ट मोबाईल आवश्यक आहे, पण चांगल्या गोष्टीसाठी मोबाईल आवश्यक आहे. तर ते जर तुम्ही पाळलं तर तुम्ही जीवनामध्ये निश्चितच यशस्वी होणार आहे. आता तुम्ही म्हणाल आयर्नमॅन हा एक इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा आहे, ज्यामध्ये स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग हे तिन्ही इव्हेंट असतात. तर स्विमिंग याच्यामध्ये असतं 3.8 किलोमीटर, जे की 2 तास 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कम्प्लीट करायचं असतं. स्विमिंग झाल्यानंतर सायकलिंग असतं 180 किलोमीटर, जे 8 तास 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कम्प्लीट करायचं असतं. आणि त्यानंतर रनिंग हा एक इव्हेंट असतो, जो 42.2 किलोमीटर 6 तास 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा असतो. तर अशी स्पर्धा होती जी मी 2024 साली दक्षिण कोरिया या देशामध्ये पूर्ण केलेली आहे. आणि सुरुवातीला आमची सुरुवात म्हणजे पहिल्या पावलापासूनच झाली होती. स्पर्धा होईल का नाही, त्याच्यामध्ये जर आपल्याला यश नाही मिळालं तर काय होईल, एवढी आपली मेहनत, परिश्रम, पैसा आपण त्याच्यामध्ये खर्च केलेला असतो. तर ही स्पर्धा 17 तासामध्ये पूर्ण करायची होती, जे मी 14 तासामध्ये पूर्ण केलेली आहे. आणि कुठलीही गोष्ट जर तुम्हाला अभ्यासाला 2 तास बसायचंय म्हणलं तर तुमचं शरीर पहिल्यांदा फिट पाहिजे. शरीर फिट असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता. त्यासाठी तुम्हाला व्यायामाची आवश्यकता आहे, जे की इथं या संस्थेमध्ये म्हणजे खूप छान पद्धतीने घेतलं जात आहे. यशाची परंपरा सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये, देशामध्ये सरांचे विद्यार्थी आहेत मोठमोठ्या पोझिशनवरती. पण जर तुम्हाला युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी साहस, अनुशासन और शौर्य या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. आणि ज्या गोष्टी तुम्हाला बालपणापासूनच दिल्या जात आहेत या संस्थेमध्ये. घरी आपल्या लहान लहान मुलांना म्हणजे एक लहान मूल आणि 10 मोठी माणसं बरोबर आहेत. म्हणजे लहान मुलांना सांभाळणं एवढं अवघड कष्टाचं काम आहे. तुमच्या आईला माहिती असेल, वडिलांना माहिती असेल की लहान मुलं म्हणतात मोठी 10 माणसं आलेली चालतील आमच्या घरामध्ये, पण लहान मुलांना आम्हाला बस केलंय. तर सरांनी अशा लहान मुलांना गेल्या 25 वर्षापासून ते सांभाळत आहेत, त्यांची व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांचे परिश्रम चालू आहेत. तर मी सुयश गुरुकुलला आणि मुलांना पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला अतिशय मौलिक असा संदेश दिलाय की आपलं शरीर सुदृढ पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला साहस दाखवता येणार नाही, शौर्य गाजवता येणार नाही. आणि हे सगळं करायचं असेल तर शिस्त, अनुशासन याचा बेस, याचा पाया आपला पक्का असला पाहिजे. आणि ते आपण या अशा उपक्रमांच्या माध्यमातून करत असतो आणि ते करत राहणार देखील आहोत. कारण सर काही प्रतिक्रिया आम्हाला विद्यार्थ्यांच्या आल्या की अजून 3 दिवस कॅम्प वाढवू शकत नाही का? 5वीची सुद्धा काल परवा आलेली मुलं मुली असं म्हणत होती की आम्हाला घरी जायलाच नको वाटतंय. म्हणलं ठीक आहे, उद्या पालकांना आल्यानंतर सांगा आम्हाला घरी यायचं नाही म्हणून. म्हणजे इतकी मुलं ही रममाण झाली आहेत, इतकी समरूप एकरूप या वातावरणामध्ये झालेली आहेत. तर नवीन काही ना काहीतरी त्यांना शिकायला मिळतं. आणि एक शिस्त ज्याला आपण म्हणूया की ती आपण लावली तर ती मुलं लावून सुद्धा घेतात, असा अनुभव आमचा सर्वांचा आहे. सर खूप खूप धन्यवाद. यानंतर आपल्या सुयशचे संस्थापक आदरणीय केशव शिंदे सर यांना मी आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करतो. सर्वांना नमस्कार. 8 दिवसाचं ट्रेनिंग दिलेलं आहे. मला दिसलं पाहिजे की नाही तुमच्या कसं बसतोय आपण, चेहरा दिसलं पाहिजे, शरीरावर दिसलं पाहिजे. आई वडिलांना पण कळलं पाहिजे ना तुमचं कौतुक करायला सकाळी लवकर पहाटे 4 वाजता निघाले ते. बरोबर आहे ना? निवासी मुलं अच्छा तर विद्यालयाची जरा आले असतील तरी आज रविवारचा दिवस आहे. तर मला वाटतं की एक 10-15
बोलणारे हे आई बाबांना थोडीशी माहिती देणार आहे. तुमच्याशी तर आपण रोज बोलतोय. सर्वांनी शांत बसायचं. मुलांनी कोणी बोलायचं नाही. पाचवी, मी सर्वप्रथम उन्हात बसलेल्या आई बाबांची क्षमा मागतो, कारण आम्ही सावलीत आहोत आणि तुम्ही उन्हात आहात. पण हेही जाणून घ्या की आमच्या या शौर्य धाडस दाखवणाऱ्या मुलांनी मुलींनी गेले 8 दिवस उन्हामध्ये पूर्ण काळे झालेले आहेत, म्हणजे ओळखायला सुद्धा येणार नाही इतके बरं आहे ना, बदलून गेलेले आहेत. आणि हेच मला वाटतं की महत्त्वाचं आहे. आता थोडे 10 मिनिट अजून मी तुमच्याशी बोलणार आहे, कारण जे केलेलं आहे ते तुमच्यापर्यंत आलंच नाही आहे, तर तुम्हाला माहीत होणार नाही आणि मुलं पण सगळं सांगणार नाही. हे 30वं वर्ष आहे. 1995 ते 95-96 साली आम्ही इयत्ता 9वीच्या फक्त मुलांना एक शिबिर घेतलं होतं. सगळ्या शाळेला नव्हतं तेव्हा. 9वीतून 10वीत जाणारी जी मुलं होती त्यांचं आम्ही एका गावामध्ये, खेडेगावामध्ये, इकडे मला वाटतं भंडारकवठे नावाचं गाव आहे, तिकडे आम्ही शिबिर घेतलं. त्यामध्ये NCC हा उद्देश होता, पण बाकीच्या पण गोष्टी होत्या. मग अशी शिबिर आम्ही गावाकडे जाऊन घ्यायचो. गुरुकुल तेव्हा नव्हतं आणि हळूहळू त्याला रूप यायला लागलं. आणि आता जसं आम्ही पुढे जातोय, गेल्या वर्षीच्या पेक्षा यावर्षी बेस्ट असं आमचं यावर्षीचं अतिशय छान उत्कृष्ट शिबिर झालं. निसर्गाने पण साथ दिली. फार थंडी नाही झाली, फार गरम नाही झालं. आणि ऑफकोर्स आमचे सगळे इन्स्ट्रक्टर, आमचे सगळे कर्मचारी आणि मुलं मुली थकलीच नाही आहे. मला प्रत्येकजण काल सुद्धा माझ्याकडे रात्री येऊन विद्यालयाची मुलं म्हणायचे, सर अजून 6-7 दिवस शिबिर वाढवाच बोलले. मला अरे आता शक्य नाही आहे आणि आपल्याला आई बाबा मारतील बोलले, आता हे करायचं, अभ्यास सोडून हे काय करतोय असं वाटेल त्यांना. तर थोडं समजून घेऊयात काय आहे ते. तर या शिबिरामध्ये काय काय घडतं हे मुलं घरी आल्यावर तुम्हाला सांगतील. पण यामध्ये जे आपल्याला घडवायचं आहे किंवा घडणार आहे हे सगळं यामध्ये होणार आहे. तर काही नाही होणार हे आपल्याला शोधायचंच नाही. तुम्हाला जे पाहिजे ते यामध्ये मिळणारच आहे. तर आपण आता हे दरवर्षी शिबिर घेतो. यावर्षी 6वीची मुलं आलेली आहेत, पुढच्या वर्षी 5वीतून 6वीत जाणारी आहेत. ही 9वीतून 10वीत जाणारी मुलं कदाचित 10वीला येणार नाही आहेत, पण हे चालू राहणार आहे. ही शृंखला आहे. ही जी पेरणी आहे, हे शिबिर म्हणजे पेरणी झाली आहे आणि थोडंसं उगवणी झाली आहे. आता संवर्धन, निगराणी हे आपल्याला करायची. झाड लावलेलं आहे, त्याचं रोप आलेलं आहे आता. आणि आता तुम्हाला बोलतोय मी, सगळ्या मुलांना आणि पालकांना बोलून बोलतोय की हे संवर्धन करायचं अगदी सकाळी उठण्यापासून. आपण पहाटे 4:30 बघा, आपण थकलो सुद्धा नाही. आपल्यात प्रचंड शक्ती आहे, पोटेन्शियल एनर्जी खूप आहे. तर आई वडिलांनी असं नाही म्हणायचं की काय होईल, काय होईल नाही, चांगलंच होईल म्हणायचं. काय हा शब्द आणायचाच नाही. बेस्ट होणार आहे, एक्सलंट होणार आहे. तर या मुलांचं सकाळी उठण्यापासून 4-4:30ला उठली आणि मला वाटलं की रात्री लवकर झोपतील, पण पुष्कळ तंबूमध्ये रात्री 11 वाजता पण आवाज येत होता. मी इथंच होतो, म्हणजे थकलीच नाहीत मुलंही. आता घरी गेल्यानंतर आई वडिलांच्याकडे जाताना थोडं थकतील, थोडं काहीतरी नाटक करतील, पण ते बाजूला सोडून दिलं. कोणीच थकलेलं येस ऑर नो? कोण कोण थकलंय? हाऊ इज जोश? व्हेरी गुड. तर हे संवर्धन आपल्याला करायचं आहे. फार महत्वाचं काम आहे. आणि हे संवर्धन मुला मुलींना तर करायचंय, पण आम्हाला सर्व शिक्षकांना करायचंय, आई बाबांना करायचंय. मग हे संवर्धन करण्यासाठी काय करावं लागेल, तर प्रयत्न करावा लागेल. प्रयास. आता सांगितलं पवार सरांनी की NCC मध्ये लेफ्ट राईट करायला, बहिणे बाहे करायला त्यांना जमलं नाही, पण आज एक चांगला अधिकारी बनून ते आपल्या समोर आलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देऊयात. म्हणजे आयुष्याच्या कुठल्याही क्षणामध्ये जे आपल्याला अंगावर पडेल ना, ते काम करू शकतो. जसं आपण म्हणतो ना, पाण्यात पडल्यावर पोहायला येतं, पण तुम्हाला मी पाण्यात पडायच्या आधी शिकायला लागलो. त्यामुळे तुम्हाला तिथे गेल्यानंतर निश्चित येईल. तर प्रयत्न खूप महत्वाचे आहेत. नंतर त्यामध्ये तुमच्याकडे आता जी सादगी आहे, निरागसता आहे ना, पुढे गेल्यानं जसं वय वाढतं, 9वीतून 10वीत जातो, चॅप्टर होतो माणूस आणि सादगी निघून जाते, निरागसता निघून जाते. तर मला असं वाटतं की तुमच्या चेहऱ्यावरची निरागसता कायम मरेपर्यंत चांगली राहिली पाहिजे. तरच तुम्ही म्हणजे अतिशय ऑनेस्ट पाहिजे. चुकलं तर चुकलंय, बरोबर आहे तर बरोबर आहे, येते तर येते, नाही तर नाही. तर आपण हे करू शकतो. परवा दिवशी आमच्याकडे
पुरंदर मॅडम आल्या होत्या आणि वैष्णवी टोकेकर. आज पण त्यांना मी बोलवलं होतं, पण पुढच्या वेळेला त्या येतो बोलल्या, कारण त्या कालच आल्यानंतर पुन्हा म्हटलं की आज आम्हाला पालकांशी बोलायला मी नंतर येऊयात. तर त्यांनी सांगितलं की मुलगा आणि मुलगी हा भेदाभेद नसतो बोलले. खरं तर आपल्याला माहिती आहे, पण कळतंय पण वळत नाही. तरी सुद्धा मला आनंद झाला की यावर्षी माझ्या पाचवीच्या तिन्ही वर्गामध्ये CBSE गुरुकुल यामध्ये 50% मुली आहेत, 16 ते 18 मुली आहेत. एकदा मुलींचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करतो. म्हणजे मुलांना मी नाकारत नाहीये, परंतु मुली ह्या अतिशय सक्षम असतात. त्यांनी काय सांगितलं, शस्त्र आणि सामग्री याला भेद कळत नाही की हा मुलगा आहे. बंदुकीला कळत नाही की हा मुलगा चालवते का मुलगी चालवते. रणगाड्यावर बसणारा मुलगा आहे का मुलगी आहे कळतं का. तर त्यामुळं दोघांनाही समान शक्ती देवाने दिली आहे, मुलींना थोडीशी जास्त दिली आहे. तर त्या मुली हे सगळं करतायत. तर आम्ही त्यांनी सांगितलेल्या त्या काही गोष्टी मी इथं पण थोड्या रिपीट करतोय. तर मुलींनीही सगळ्या ठिकाणी जायला, सगळ्या ठिकाणी NDA मध्ये मुली जात आहेत, आर्म फोर्सेसमध्ये मुली पहिल्यापासून जात आहेत. तर आता NDAची पहिली बॅच आता पासआउट झालेली आहे. मुलींना त्या ठिकाणी पण करिअर करता येतं. कुलकर्णी सरांनी सांगितलं की आमचं ब्रीदवाक्य आहे चरित्र निर्माण. खरं तर सगळ्याच शाळेचं, सगळ्याच समाजाचं, सगळ्या कुटुंबाचं हेच वाक्य असतं. हे आपलं वेगळं नाही आहे. चरित्र निर्माण असेल तुमचं, ते जर असेल, कॅरेक्टर असेल, बिल्डिंग असेल, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि आता तर जग मोठं झालेलं आहे. आपल्या भारत देशामध्ये 150 कोटी माणसं आहेत. तर यामध्ये तुम्हाला कसं ओळखलं जातील तर तुमचं कॅरेक्टर, चरित्र असेल. तर यासाठी तुम्हाला अनुशासन आलं पाहिजे. सगळं शिकवलेलं मी रिपीट करत नाही आहे. तर हे चरित्र निर्माणाचं काम आहे. दुसरं मला असं वाटतं की संस्कृती आणि संस्कार. मी गेल्या 8 दिवस झालं हे तुमच्याकडे बघतोय की तुमच्याकडं खूप चांगले संस्कार बीज रूपाने आलेले आहेत. सुदैवानं तुम्ही चांगल्या कुटुंबातून जिथून संस्कार आलेला आहे ते घेऊन आलेला आहात आणि हे शाळेमध्ये आलेला आहात. तर ही संस्कृती जी भारतीय पुरातन संस्कृती आहे, जी गुरुकुल संस्कृती आहे, यानंतर मी गुरुकुल म्हणजे फक्त सुयश गुरुकुल हा शब्द वापरत नाही आहे. भारतामध्ये 75,000 गुरुकुल होती. नंतरही इंग्रजांनी जेव्हा अतिक्रमण केलं, मोगलांनी अतिक्रमण केलं, तेव्हा ती सगळी कमी झाली. अजूनही आहेत पुष्कळ ठिकाणी. मेघालयची संस्कृती आता कधीच बुडवलेली आहे, आपण बुडालेली आहे. आणि आता 2020 साली नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. खरं तर जुनीच आहे. महात्मा गांधींची जी नई तालीम योजना होती, कार्यानुभव होता, हे आपण शिकलोय, घरोघरी शिकलोय. तुमचे आई बाबा पण शिकलेत, आजी आजोबांना पण विचारा, ते पण शिकले. मी पण शाळेत असताना हे शिकलोय. तर ही जी संस्कृती आहे ही गुरुकुलामध्ये, यामध्ये आता आलेलं आहे स्किल. मी पालकांना सांगू शकतो की तुमच्याकडे सुद्धा, आईबाबांकडे, आजी आजोबांकडे घरामध्ये पुष्कळ स्किल आहे, कौशल्य आहे. या कौशल्याचा विकास करायचा आहे. मला एक वाक्य खूप आवडलं, परवा सांगितलेलं मला, ते माझ्या टीचरने पण सांगितलं होतं. ते थोडं बदललं आम्ही. जॅक ऑफ ऑल हे सांगितलं आपल्याला, जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ वन असं पाहिजे. मी एकाचा मास्टर असेल, मला एक गोष्ट बेस्ट येईल आणि सगळ्या गोष्टी मला थोड्या थोड्या येतील. म्हणजे घरामध्ये जर लाईट बिघडला तर मी दुरुस्त करेन. समजा आई आजारी पडली तर मी स्वयंपाक करेन. मी कुठे गेलो की करतात मुलं. आता आमची पुष्कळ मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा स्वतः स्वयंपाक करतात, उत्तम करतात. म्हणजे कुठेही मी कमी पडणार नाही. त्यामुळे जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ वन, म्हणजे आपल्याला सगळं आलं पाहिजे. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, सर्व गुण संपन्न. म्हणजे सगळ्याकडे बहुआयामी ज्याला बोलतो ना, आता आपल्या बहुआयामी व्हायचं. मी अमुकच होईल, मी तमुकच होईल असं आता नाही. मी होणार आणि त्याच्यासोबत मला हे काम करायचं आहे. तर स्किलमध्ये तर याला कमी लेखू नका. अरे पुष्कळ वेळेला मला असं, अरे काय हे करतोय, सोडून दे, चित्र काय काढतोय, अजून काय तिकडे नृत्याला काय जातोय, असं म्हणणारे आई बाबा काही आहेत. त्यांना मला विनंती करायची आहे की कुठलीही गोष्ट शाळेने केलेली, कुठल्याच शाळेने केलेली कधीही वेस्ट जात नाही आणि गुरुकुलातली तर बिलकुल नाही जाणार आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो की कौशल्य विकासाकडे आपण आता बदल करतोय. आता मी 6वी
माझ्या शिक्षकांचे 9 ग्रुप तयार झालेले आहेत आणि मुलांचे साधारणतः प्रत्येक वर्गाचे 8 असे 24 ते 27 ग्रुप झालेले आहेत. 6वी 7वी 8वी 5वीला पुढच्या वर्षी घेत आहे, 9वीला आता मी 10वी जाणार आहे. तर आम्ही आता ही कौशल्य विकासाची एक प्रयोगशाळा आम्ही तयार करतोय आणि पुढच्या वर्षी सर्वांना सर्व महाराष्ट्रभर होणार आहे, भारतभर होणार आहे, पण त्याची लिडरशिप गुरुकुलमध्ये असेल आणि सुयश गुरुकुलला ही संधी मिळालेली आहे हे आम्ही सांगतोय तुम्हाला. जास्त बोलत नाही आहे, शेवटचे 2 मिनिट. हे जपायचे आपल्याला. काय जपायचंय तर आपल्याला आपलं घर जपायचंय. आपल्या आई वडिलांनी जे संवर्धन केलं, आपली शाळा जपायची म्हणजे व्हॅल्यूज ठेवा असं आपल्याला परवा मॅडमने सांगितलं. सगळ्यांचं म्हणजे कुठलीच गोष्ट आपोआप नाही येत आहे. आपल्याकडे असणारी साधनं असतील, आपल्या शाळेची खिडकी फोडताना आपल्याला वाटलं पाहिजे की अरे काच फोडतोय ना तर ही कशी आली असेल, तिथं कसं आलं असेल. या उसाळ माळरानावर 25 वर्ष आम्ही कशी आणलेली असतील. म्हणजे मी जरी समोर असेल तर माझ्या मागं शेकडो हजारो हात आहेत. त्यामुळं असंच कुठेही असेल, आपल्या घरामध्ये सुद्धा असेल, आपली शेती असेल, आपला देश असेल, या सगळ्यामध्ये तुम्हाला या सगळ्यांना जपायचं आहे. आपल्याला जे मिळालेलं आहे ते आपल्याला जपायचं आहे. ही मूल्य हे आपल्याला संवर्धन करायचं आहे आणि यासाठी आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आणि समारोप करतो. पहिल्यांदा महत्त्वाचं आहे मातृभाषेतून शिक्षण. गेली 30 वर्ष झालं आम्ही हा जो ध्यास होता तो सोडला नाही. इंग्रजी माध्यमाच्या भरपूर शाळा आल्या. आता आमची CBSEची सुद्धा स्कूल इंग्लिश माध्यम आहे, पण इंग्लिश स्कूल नाही आहे. इंग्लिश स्कूल नसते, इंग्लिश भाषा आहे, पण त्याला लोकांनी इंग्लिश स्कूल, पब्लिक स्कूल अशी नावं दिली. मी त्यांना नावं ठेवत नाही आहे, पण इंग्रजी भाषा आहे. मी आमच्या भाषेच्या सगळ्या शिक्षकांना विनंती करतो की मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्लिश सोडून तुम्हाला एक तरी फॉरेन लँग्वेज, फ्रेंच, जर्मन पुढच्या वर्षी यायला आपण प्रयत्न करू. काही गुरुकुलमध्ये 10 भाषा येतात मुलांना. कन्नड येतं, तेलुगू येतं, उर्दू येतं. सर्व भाषा लहानपणी शिकल्या पाहिजेत आपण, कारण आपल्याला जगात सगळीकडे जायचं आहे. मी गावाकडे गेलो आणि इंग्लिश बोलायला लागलो तर कोण ऐकेल माझं? तिकडे कर्नाटकमध्ये मला कन्नड समजत नाही, काय समजेल मला? तर आपल्याला सगळीकडे प्रवास करायचा आहे. तर मातृभाषेतून शिक्षण हे आपण घेतोय, मराठीमधून घेतोय. दुसरं आहे गुरुकुल पद्धतीचं. मी सांगितलं गुरुकुल पद्धतीचा अर्थ असा नाही की फक्त रेसिडेन्सी न्यायला पाहिजे, घरामध्ये सुद्धा आपण हे गुरुकुल घेऊ शकतो, येता येतं. आता विद्यालयातल्या पालकांनी म्हणायचं नाही की आता आम्हाला मुलं घरी उठत नाहीये. आता आम्ही जरा जोर लावलेला आहे आणि मुलं मुली सुद्धा घरी सकाळी 5 वाजता उठतील की नाही. हात वर करा विद्यालय डे स्कॉलर. येस और नो? अरे आवाज आला नाही. व्हेरी गुड, ठीक आहे, ओके. तर गुरुकुल पद्धती आपल्या घरी न्यायची आहे. आणि लास्ट बट वन मला सगळ्यांना विनंती करायची की कुठल्याही कॉर्पोरेट स्कूलकडे जायचं नाही, कुठल्याही कॉर्पोरेट एजन्सीकडे जायचं नाही. छोट्या छोट्या उद्योगाकडे, मोठ्या मोठ्या नावाने आलेले आहेत ना त्या नावाकडे जाऊ नका. सगळीकडे कॉर्पोरेट स्कूल, कॉर्पोरेट युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत. मागे कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या घरामधलं सगळं विकून संपूर्ण जीवन देऊन रयत शिक्षण संस्था निर्माण केली. अशा अनेक ठिकाणी, बार्शीला, अशा बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गावामध्ये निर्माण झाले. आणि आता कॉर्पोरेट स्कूल येत आहेत की त्या नावाने सगळे लोक तिकडेच पळत आहेत. त्यांचा ड्रेस कोड, त्यांचा याच्यामध्ये, तर तिकडे काही नाही. बेसिक मूल्य एज्युकेशन आहे ते आपल्या सगळ्यामध्ये असलेल्या जी नॉर्मल एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये येत असतं. आणि सगळ्यांनी सगळ्यांचा आदर करायचा. कुठलंही काम मोठं नाही आहे, छोटं नाही आहे. या सगळ्यांचा आदर करूयात. आणि मी पुन्हा एकदा सर्वांबद्दल कृतज्ञता कुणाबद्दल व्यक्त करतो, जे टीम लीडर आहेत विद्या मॅडम पासून ते खाली लास्ट सफाई कामगारापर्यंत. आणि विशेषतः तुम्हाला आज 8 दिवस इकडे छान का वाटलं माहिती आहे का? तर किती चांगला गरम गरम नाश्ता, जेवण मिळालं. आपण त्याचा सत्कार केला. सुरक्षा रात्री बघा, तुम्ही झोपल्यानंतर रात्रभर पाणी मारायला याच्यामध्ये होतं. तर मित्रांनो कृतज्ञता ठेवा. ग्रॅटिट्यूड खूप महत्त्वाचं आहे. आपण सगळेजणांबद्दल कृतज्ञ ठेवूयात. आणि आई वडिलांना बद्दल मी कृतज्ञ व्यक्त करतो. यानंतर अतिशय
शिबिराचं समापन करायचं आहे. एक NCCचं गीत होणार आहे. मला इथं बोलायची संधी दिली, मी थोडंसं जास्तच बोलतो नेहमी, पण आवश्यक आहे काही वेळेला. तर आई वडिलांना मी पुन्हा विनंती करतो की सहकार्य करा. आमच्या हातामध्ये, आमच्या पंखामध्ये तुमचं बळ असलं पाहिजे. यस म्हणा, आम्ही काय बोलता करायला लागलो ना त्याला नकार देऊ नका. आम्ही सगळ्या गोष्टी करतोय. यावर्षी सगळ्या मुलांना आम्ही स्विमिंग पूल तयार करतोय. यामध्ये प्रत्येक विद्यालयाच्या आणि गुरुकुलच्या मुलांना चांगलं आणि ज्याला येत असेल त्याला बेस्ट स्विमिंग यायला पाहिजे असा आम्ही प्रयत्न करतोय. जाताना वेळ असेल तर इकडली सगळी नवीन इंडोर गेमची सवडीनं एकदा पाहणी करा, बघा आणि आपल्या मुलांना रायफल शूटिंग बऱ्याच गोष्टी आहेत तिथं माहिती घ्या. आणि खेळामध्ये सुद्धा चांगलं करिअर आपण करू शकतो. केवळ अभ्यासातल्या मार्कामध्ये जाऊ नका, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर आता आपण प्रमुख अतिथींना ऐकलं की ते आयरमॅन आहेत आणि मॅरेथॉनचे प्लेयर आहेत. तर आपल्या सुयश तर्फे सुद्धा एक मॅरेथॉन आयोजित केलेली आहे. 22 फेब्रुवारीला ती मॅरेथॉन होणार आहे. त्याची नोंदणी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना घेऊन इथे मॅरेथॉनचा डेस्क आहे या बाजूला डाव्या बाजूला. तर विद्यालय, गुरुकुल आणि सेंट्रल स्कूल मधले जे विद्यार्थी मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार आहेत त्यांनी आपलं नाव तिथे नोंदवायचं आहे आणि तुम्ही किती किलोमीटर मध्ये सहभागी होणार आहात त्याची नोंदणी त्या ठिकाणी करायची आणि त्याची नोंदणी फी त्या ठिकाणी जमा करायची. आजच ते तुम्ही जमा केलं तर तुमचा फॉर्म जो आहे तो एनरोल ऑनलाईन त्या ठिकाणी करता येईल, कारण तुमची इतर माहिती जी आहे ती शाळेकडे उपलब्ध आहे. आणि 22 फेब्रुवारीला हा रविवार जाऊन पुढच्या रविवारी म्हणजे 15चा रविवार जाऊन त्याच्या पुढच्या रविवारी 22 तारीख आहे. तर त्या दिवशी ही मॅरेथॉन या ठिकाणी होणार आहे. सुयशची मॅरेथॉन असणार आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो, सर्व पालकांचे आभार मानतो, विद्यार्थ्यांचे देखील आभार मानत नाही कारण त्यांना शुभेच्छा देतो. सर्व पुढील कार्यक्रमांमध्ये असाच